हुंडा प्रतिबंधक कायदे असूनही जर आजही महाराष्ट्रात बापाला मुलीच्या लग्नासाठी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करावी लागत असेल तर ही अत्यंत शर्मेची बाब आहे। अशा कडक शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले। आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेत केवळ हुंडाबंदी सप्ताह साजरा करून किंवा रेडिओवर जाहिराती देऊन हा सामाजिक कलंक पुसला जाणार नाही। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धर्तीवर लग्न सोहळ्यांमध्ये होणारी हुंड्याची देवाणघेवाण रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस फ्लाइंग स्क्वॉड तैनात करणार का? हुंडा मागणाऱ्या गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी हे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून 6 महिन्यांच्या आत शिक्षा सुनिश्चित करणार का? तसेच तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली असा सवाल उपस्थित केला। अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय फार हुशार आहेत आणि अभ्यासू आहेत। खरं पाहिलं तर त्यांचं जे उत्तर आहे ते उत्तर प्रशासकीय आणि तांत्रिक आहे। त्यात वास्तवातील वेदनेचा आणि वाढत्या आत्महत्यांचा विचार केलेला दिसत नाही। त्यामुळे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत। पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय की मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरात 1961चा कायदा आणि 2003च्या नियमावलीचा पाढा वाचला, पण माझा त्यांना थेट सवाल आहे या ठिकाणी, जर कायदे इतके सक्षम आहेत आणि जिल्हानिहाय हुंडा प्रतिबंधक अधिकारी नियुक्त आहेत तर मग आजही महाराष्ट्रात बापाने मुलीच्या लग्नासाठी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करावी लागते, ही शर्मेची बाब नाही का? गेल्या 5 वर्षात 799 गुन्हे दाखल झाल्याचे आपण सांगत आहात आणि हेही सांगता की गुन्हे कमी झाले आहेत, पण प्रत्यक्षात हुंडापायी छळ होणाऱ्या लाखो महिलांपैकी केवळ काही टक्केच पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचू शकतात। हे नियुक्त केलेले हुंडा प्रतिबंधक अधिकारी, आता पाचपुते साहेबांनी सुद्धा प्रश्न विचारला होता, प्रत्यक्षात फील्डवर जाऊन किती गावांमध्ये प्रबोधन करतात आणि त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन किती हुंडाबळी रोखले याचा लेखाजोखा शासन सभागृहासमोर ठेवणार का? हा माझा पहिला प्रश्न। आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय की शासन या ठिकाणी म्हणते की भरोसा असेल आणि 51 केंद्राचा दावा त्यांचा आहे, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा एखादी पीडित मुलगी किंवा तिचे हताश वडील पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन जातात तेव्हा पोलीस त्यांना हा घरगुती मामला आहे, तडजोड करा आणि तिथल्या तिथं आपण त्याला दुरुस्त करा असं सांगून परत पाठवतात। अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी विचारायचं आहे की पोलीस प्रशासनाच्या या संवेदन शून्यतेमुळेच मुलींना आत्महत्येचा मार्ग निवडावा लागतो। अशा तक्रारी घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर शासनाने आतापर्यंत काय कठोर कारवाई केली आहे? तसेच हुंडा मागणाऱ्या गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी शासन हे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून 6 महिन्याच्या आत शिक्षा सुनिश्चित करणार का? हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय। आणि तिसरा प्रश्न माझा असा आहे की अध्यक्ष महोदय, केवळ हुंडाबंदी सप्ताह साजरा करून रेडिओवर जाहिराती देऊन सामाजिक कलंक काही पुसला जाणार नाही। केवळ जनजागृती हा उपाय त्या ठिकाणी नव्हे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ज्याप्रमाणे लाच घेणाऱ्यांवर सापळा रचून कारवाई करते त्या धर्तीवर लग्न मंडपात होणारी हुंड्यांची उघड आणि सुप्त देवाणघेवाण रोखण्यासाठी पोलीस दलाचे एक विशेष फ्लाइंग स्क्वॉड प्रत्येक जिल्ह्यात तैनात करण्याची शासन खबरदारी घेणार का? आणि पीडितांना आपली ओळख गोपनीय ठेवून तक्रार करता यावी यासाठी समर्पित राज्यस्तरीय 24/7 हुंडा विरोधी हेल्पलाईन नंबर शासन तातडीने सुरू करणार का? अध्यक्ष महोदय, पालकांच्या डोळ्यातील पाणी आणि मुलींच्या चितेवर रचलेली ही व्यवस्था बदलण्यासाठी शासनानं या ठिकाणी केवळ कागदी घोडे नाचवण्यात अध्यक्ष महोदय, मला असं त्या ठिकाणी विनंती करायची आहे, एक कालबद्ध कृती आराखडा ज्या ज्योतिताईंनी आणि नमिताजींनी आणि मॅडमनी या ठिकाणी मांडलेला आहे, त्यासाठी महिला आमदारांची एखादी समिती नेमून याविषयी एक कृती आराखडा तयार करून त्यांचं पुनर्वसन आणि आर्थिक सक्षमीकरण कसा करता येईल यासंबंधी आपण प्रयत्न करणार आहात काय अध्यक्ष महोदय?
यासोबतच पीडितांना आपली ओळख गोपनीय ठेवून तक्रार करता यावी यासाठी राज्यस्तरावर 24/7 कार्यरत असणारी स्वतंत्र हुंडाविरोधी हेल्पलाईन तातडीने सुरू करणार का? या प्रकारचे हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराच्या प्रश्नावर त्यांनी सरकारला अनेक टोकदार सवाल केले. आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी यावेळी सरकारच्या तांत्रिक उत्तरांवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की मंत्री महोदय 1961चा कायदा आणि 2003च्या नियमावलीचे दाखले देत आहेत, परंतु प्रत्यक्षात हुंड्यापायी छळ होणाऱ्या लाखो महिलांपैकी केवळ काही टक्केच पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचू शकतात. गुन्हे कमी झाल्याचा दावा केला जात असला तरी वास्तव दाहक आहे. शासनाने केवळ हुंडाबंदी सप्ताह साजरा करून थांबू नये, तर प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर द्यावा अशी आग्रही मागणी शेवटी डॉक्टर राऊत यांनी लावून धरली. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. सन्मान्य सदस्य नितीनजी राऊत हे सभागृहाचे वरिष्ठ सदस्य आहेत. त्यांनी काही माहिती या ठिकाणी दिली आहे आणि मला असं वाटते सभागृहात ज्या प्रश्नावर चर्चा चालू आहे हा निश्चितच संवेदनशील प्रश्न आहे आणि सामाजिक प्रश्न आहे. याच्यामध्ये दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली की मुलींवर कशा पद्धतीनं अत्याचार झाला, मुलीच्या कुटुंबावर कसा अत्याचार झाला. काही सदस्यांनी मांडलं की त्या माध्यमातून मुलांवरती देखील कसा अत्याचार झाला, त्यांच्यावरती काय काय ते कसे कसे अडचणीमध्ये त्या ठिकाणी आले. हा सामाजिक प्रश्न आहे. याच्यामध्ये फक्त सरकारच्या वतीनं तर कार्यवाही करण्यात येते आणि याच्यामध्ये 2 विभाग कार्यरत आहेत. एक गृह विभाग देखील कार्यरत आहे आणि मूळ हा तसा ज्याच्यावरती सक्रियतेनं काम करते ते महिला व बालकल्याण विभाग याच्या माध्यमातून देखील वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येते. परंतु हा सामाजिक प्रश्न असल्यामुळे इथे फक्त आपण लोकांनी चर्चा न करता शासनाने जे उपक्रम तयार करून दिले आहे त्या उपक्रमाची अंमलबजावणी आपापल्या मतदारसंघामध्ये होते का आणि आपण त्याची दक्षता घेऊन त्या पद्धतीने जसं की 26 नोव्हेंबर हा दिवस हुंडाबंदी दिन म्हणून संपूर्ण राज्यामध्ये साजरा करण्यात येतो. 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर हा हुंडाबंदी सप्ताह त्या ठिकाणी आहे. आपण याच्याबद्दल कितपत गंभीर आहोत? आपापल्या मतदारसंघामध्ये हे कार्यक्रम त्या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीनं आपण करून घेतो की नाही, आपण कितपत त्याच्यामध्ये पुढाकार घेतो हे आपल्यावर देखील अवलंबून आहे. म्हणून सभागृहातल्या सदस्यांना माझी विनंती आहे, 1 मिनिट, सभागृहातल्या सदस्यांना माझी विनंती आहे, देतोय त्याचंही उत्तर देतोय ना. ऐका ना, ऐका काय म्हणतात ऐका. ज्या पद्धतीनं याच्यामध्ये अध्यक्ष महोदय ऐका ना, ऐका ऑलरेडी या ठिकाणी आपली जिल्हास्तरीय समिती आहे, राज्यस्तरीय समिती आहे, तालुकास्तरीय समिती आहे. ह्या समितींच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऑलरेडी कार्यवाही करण्यात येते. परंतु असे जर का काही स्पेसिफिक प्रकरण होतात तर आपण लोकप्रतिनिधी म्हणून ते प्रकरण घेतले पाहिजे. आमच्या गृह विभागाकडे तक्रार झाली पाहिजे. साहेबांनी एक प्रश्न विचारला की हेल्पलाईन त्या ठिकाणी करण्यात येतील का, तर ऑलरेडी त्या ठिकाणी महिलांकरिता हेल्पलाईन आहे जी 24/7 त्या ठिकाणी कार्यरत असते. क्रमांक 103, क्रमांक 1091, इमर्जन्सी हेल्पलाईन देखील त्या ठिकाणी 112 नंबरची आहे. याच्यावरती तक्रार आल्यानंतर आम्ही तातडीनं त्याची दखल घेतो आणि त्या ठिकाणी कार्यवाही करत असतो. दुसरं एक त्यांनी मागणी केली की एक फ्लाइंग स्क्वॉड राहील का, हे आपण मागणी केली. साहेब, लग्नाचा प्रसंग हा त्या ठिकाणी दोन्ही कुटुंबांकरिता अनेक वेळेस इज्जतीचा प्रश्न असतो, हा कौटुंबिक प्रसंग असतो. अशा वेळेस त्या ठिकाणी बिना परवानगीनं शासनानं जाणं आणि कुठली कारवाई करणं हे याच्यावरती एकमत असं मला होणार नाही. त्या ठिकाणी जर का तक्रार प्राप्त झाली तर निश्चितपणे विभाग त्या ठिकाणी कार्यवाही करेल. एक दुसरा, आलेल्या तक्रारींकरता कालबद्ध कालावधीमध्ये हे प्रकरण सोडवले गेले पाहिजे. निश्चितपणे याच्याशी आम्ही सहमत आहोत. जे प्रकरणं असतील याच्याकरता कालबद्ध कार्यक्रम तयार करून त्या कालबद्ध कार्यक्रमामध्ये हे सोडण्यात येईल. एक आपली अजून सूचना होती की याच्याकरता एक समिती महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत आपली विधिमंडळाची देखील याच्यामध्ये एक समिती आहे. त्या समितीचा आढावा, त्या समितीने देखील वेळोवेळी आढावा घेऊन ह्या प्रकरणांवरती त्या ठिकाणी प्रकाश टाकला पाहिजे असं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि आपण अजून ज्या काही सूचना दिल्या त्याची नोंद घेऊन पुढील कार्यवाही शासनाच्या मार्फत करण्यात. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार, तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का.
महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।